पहिला बॉल वाईड आला, 5 धावा आल्या, त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर मॅच पुन्हा एकदा असं वाटलं की टर्न होते की काय, आणि सुपला शॉट आपण पाहिला. खरं तर इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा विचार मनामध्ये कसा आला आणि काय सांगशील एकूणच परिस्थितीबद्दल? मी पहिले सुपला शॉटच खेळायचो, माझ्याकडे एकच शॉट होता. मला सगळे गाववाले पण बोलायचे तू सुपला शॉटच खेळतो, तुझ्याकडे एकच शॉट आहे. तर मी पुढे खेळायला लागलो, मी सुपला शॉट बंद केलता. तर एक 3 बॉल 4 होते, तर मला कॉन्फिडन्स होता का मी तो शॉट मारेन, तर मी मारला तो. तुमचा ट्रेडमार्क तो शॉट होता आणि खरं तर मोक्याच्या क्षणी तुम्ही तो खेळलात आणि तुमची टीम विजयी झाली. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि वेल प्लेड, कारण दबाव वाढत होता आणि त्या क्षणी मात्र चांगला क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वेल प्लेड आणि अभिनंदन तुमचं आणि तुमच्या टीमचं. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. विनंती आहे, समोर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाजूला काढा. गाडी मध्ये थांबलेली आहे. सन्माननीय विराज देशमुख साहेबांची आणि त्या गाडीला रस्ता करून आपण द्यायचा आहे, ही विनंती आहे. गाडीला रस्ता करून द्या. रस्त्यामध्ये गाड्या आहेत त्या गाड्या कृपया बाजूला घ्या. ग्रँड एंट्रीची ती वाट आहे. ज्यांच्या कुणाच्या गाड्या रस्त्याच्या मध्यात आहेत त्यांना विनंती आहे की त्या गाड्या आपण रस्त्याच्या बाजूला घ्या. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे सर्वांना. त्या ठिकाणी ती BMW गाडी आहे, तिला जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्या, ही विनंती आहे. अगदी मधोमध गाड्या आहेत आणि त्यामुळं वाहतूक कोणी निर्माण झालेली आहे. विनंती आहे, ज्यांच्या गाड्या मध्यात आहेत त्यांना विनंती आहे की त्या गाड्या आपण बाजूला कृपया पार्क करायच्या आहेत. सन्माननीय मुझफ्फर बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झालंय. साहेबांना विनंती, आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. सोमनाथ खाळे सर, आपण मंचावरती यायचं, विनंती आहे. समोर ज्या गाड्या आहेत पहा, त्या ठिकाणी नेटच्या बाजूला ज्यांची कुणाची गाडी आहे त्यांना विनंती, आपण ती गाडी कृपया बाजूला घ्यायची आहे. त्याच्यामुळे वाहतूक कोणी निर्माण झाली आहे. पहिल्या बॉलवरती सफलता आली आणि फलंदाज बाद. बॉलवरती सफलता मिळवत आहेत रोशन आणि निखिल. अगदी शून्यावरती बाद झालेत. हुक करायचा प्रयत्न, लिडिंग एज, हवेमध्ये बॉल आणि फलंदाज तिथे बाद झालेत. विकेट. कुंदे आणि जांता राजा बदलापूर गाव, दोन्ही संघाचे संघनायक, विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. कुंदे आणि जांता राजा संघ, आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस संपन्न केला जाईल. जांता राजा बदलापूर आणि कुंदे. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर, वाईड बॉल, लेग कटर होता. नो बॉल पंचांनी कॉल केला. विकेटच्या बाहेर कदाचित पिच झाला. सन्माननीय अमजदभाई बुबेरे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आयोजक आहेत त्या स्पर्धेचे. विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय आणि अतिशय योग्य डिसिजन आहे पंचांचा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील
हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय. ऍक्शन रिप्ले आपल्या मुख्य स्क्रीनवरती ऑलरेडी पाहायला मिळालाय, ज्याच्यामध्ये हे चित्र स्पष्ट झालंय की विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय. ज्या लाईन्स आहेत त्या लाईनच्या बाहेर बॉल पिच झालाय. इट्स नॉट ऑन लाईन, इट्स आउट ऑफ द लाईन. एक धाव धावपलकावरती आहे. फ्री डिलिव्हरी, हवेत बॉल आणि एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 2. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावपलकावरती. हा फायदा असतो फ्री डिलिव्हरीचा. फटका जरी फसला, सेल बाद जरी तुम्ही झाले तरी देखील तुम्हाला बाद दिलं जात नाही फ्रीडच्या बॉलवरती. 2 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र लेग स्वरूपाचा बॉल. हा सामना 4 ओव्हरचा असेल. याच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना नोंद घ्यायची आहे. यावेळेस चांगला फटका आहे. मिडल मध्ये बॉल मात्र गेला होता. एका धावेचा प्रयत्न आहे. फेकी थोडीशी खराब आली आणि तिचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये झालं. एक धाव येथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 3. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कासगाव संघ विजयी झालाय. लगेच आपण पाहतोय मंचावरती आगमन झालंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उल्हासनगर माजी सभापती भाऊशेठ राऊत साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जांतराचा बदलापूर आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ भूमी 11 कुंदे. आपण टॉस साठी या. याच दरम्यान आपण पाहतोय कासगाव संघ विजयी झालाय आणि विजयी संघासाठी आपण पाहतोय शिवसेना तालुका प्रमुख अंबरनाथ आमचे बाराम जगन कांबरी साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाची धनराशी टीम कासगाव संघासाठी आली आहे. मी कॅप्टनला विनंती करेल की आपण या आणि ती धनराशी आपण घेऊन जायचे. बाराम जगन कांबरी साहेबांच्या माध्यमातून टीम कासगाव संघासाठी 5,000 रुपयाची धनराशी आमच्यापर्यंत पोहोचली. आमचे एरब भाई ते 5,000 रुपये घेऊन आले. त्यामुळे कॅप्टन आपण या. समीर राऊत ती धनराशी आपण घेऊन जायचे. धन्यवाद. थोड्याच वेळात बाराम कांबरी साहेबांची ग्रँड एंट्री देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी हा फटका आपल्याला पार मिळतोय. बॉल चला स्कोअरला क्षेत्ररक्षक पाठबोरा. बॉल नाही थांबणार. बॉल सीमा पार. चौकार. या ठिकाणी दाखल झालेले आहेत. भूमी 11 कुंदे संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण त्वरित टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. चार षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. एका बाजूने काराव संघ त्यांच्या विरोधामध्ये इंदगाव पंकज अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. 8 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काराव संघ. सागर आणि विकी ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राम दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. 4 षटकांची मॅच आहे. सेकंड राऊंडची ही महत्वपूर्ण मॅच. चला शर्माची विनंती आहे, ग्रँड एंट्रीच्या गेट जवळ जाऊन आपण थांबायचं. शर्माजी आपण ग्रँड एंट्रीच्या गेट जवळ जाऊन थांबा, आपल्याला विनंती आहे. आठ धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 लॉस ऑफ द 1 विकेट. ज्यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिला बॉल डॉट आलाय. राम यांचा ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन खूप जबरदस्त आहे आणि बॉल थोडासा लो राहिलाय. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या बाहेरची लाईन
पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय राम यांचा. इनगाव पंकज आणि काराव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, बॉल वरती धावा मिळतील 4. हा असेल नेत्रदीपक चौकार. बारा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सागर यांच्या बॅटमधून चौकार आलेला आपण पाहिला पाठीमागच्या बॉलवरती. आक्रमणाला सुरुवात त्याने केली आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 12 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाचं पूर्वार्ध सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल राम यांचा, पुन्हा एकदा हवेत बॉल, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. धावा मिळतील 6. षटकार. जाईल 20 धावा धावपलकावरती. 20 रन, लॉस ऑफ द 1 विकेट. वीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता आणि इथे मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल, थोडासा राईज झाला लेंथ वरून पडल्यावरती. आणि डॉट बॉल आलाय सन्माननीय बाबूभाई बुबेरे यांच्या माध्यमातून. आमचे समालोचक मित्र राहुलजी चव्हाण सर यांच्यासाठी देखील 500 रुपयाची धनराशी या ठिकाणी जमा झालेली आहे. खरं तर सर्व समालोचकांवरती सन्माननीय बाबूभाई बुबेरे यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्व समालोचकांसाठी बक्षीस बाबूभाई बुबेरे यांच्या माध्यमातून नेहमी मिळत असतं. दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि असं म्हणतात ना, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 बॉल माफ करा 9 बॉलमध्ये 15 धावेंवरती सागर नाबाद आहेत आणि 3 बॉलमध्ये 5 धावेंवरती नाबाद आहेत फलंदाज विकी. भूमी 11 कुंदे संघाचे संघनायक देखील दाखल झालेत. आपलं देखील स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. एकवीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. 2 ओव्हर रिमेनिंग हिअर. 2 षटकांचा खेळ अद्याप शिल्लक आहेत आणि धावपलकावरती धावा आहेत 21. गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती. एक्स्ट्रा बॉलची ही सेकंड राऊंडची मॅच आपण पाहतोय. यावेळेस देखील फटका चांगला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत. चिक
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे ऋतिकजी भोईर सावरे आणि दर्शनजी तोरवे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 22 धावा धावपलकावरती. फुल टॉस बॉल, अप्रतिम फटका, वाईड लॉंग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खर तर आपली गोरेगावची एवन जोडी या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय अरबाई यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्पर्धा भरवली ते आमचे अमजदभाई बुवेरे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे बाबूबाई देखील चर्चा करतात या स्पर्धेविषयी. आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंचवीस धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 बॉलमध्ये 16 धाव्यांवरती सागर नाबाद आहेत आणि 4 बॉलमध्ये 6 धाव्यांवरती विकी नाबाद आहेत. आणि गेट बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल बॅटचा आतलं एज लागून शॉट फायनल क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. तोपर्यंत मिळेल एक चिकी सिंगल आणि एका चिकी सिंगलच्या माध्यमातून धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इज इन प्रोग्रेस. दिस इज अ 4 ओव्हर गेम. ज्यावेळेस देखील कमी गतीनं हा बॉल टाकला, जितकी गती फलंदाजाने अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीनं हा बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. बॉल थोडासा लो देखील राहिला आणि यांचा 26 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काराव आणि त्यांच्या विरोधामध्ये इंदगाव पंकज अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 26 धावा धावपलकावरती. श्री गणेश इंदगाव आणि सिद्धिविनायक काराव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र काऊ फेजला बॉल उंच देखील गेलाय आणि दूर देखील जाईल. अप्रतिम टायमिंग, षटकार. बाबूभाई बुबेरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. ही सूचना आमच्यापर्यंत आली आहे. बाबूभाई, आता पेमेंटचा दिवस जवळ आलाय. आम्हाला ज्या सूचना येतील त्या सगळ्या सांगाव्या लागतात. 32 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकार. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम, स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे हरीशजी राऊत साहेब यांचे पिताश्री पंढरीनाथजी राऊत साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांचं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. सिक्सर. करतात आणि आतापर्यंत दोन्ही संघाचा खेळ तुम्हाला भरपूर चांगला पार मिळेल या मॅच मध्ये. 38 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावपलकावरती आहेत. 38 लॉस ऑफ द 1 विकेट. एका षटकाचा खेळ बाकी आहे. 14 बॉल मध्ये 28 धावेंवरती नाबाद आहेत सागर. 38 धावा धावपलकावरती आहेत. परंतु इम्पॅक्टफुल इनिंग, बडा नॉक आज जर कोण खेळत असेल तर ते सागर आहेत. 14 बॉल मध्ये 28 धावा, 200च्या स्ट्राईक रेटनं त्याने बॅटिंग केली आणि 14 मध्ये 28 बनवल्यात. 4 षटकांची मॅच, सेकंड राऊंडची मॅच. सर, मान्यवर रणजितजी सोनकांबळे ग्रामपंचायत सदस्य गोरेगाव साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. रणजितजी सोनकांबळे साहेबांना विनंती आहे आपण या. गोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान लाडके सदस्य रणजितजी सोनकांबळे, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 38 धावा धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये
यावेळेस देखील कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये, बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही, बराच काळ बॉल हवेमध्ये, परंतु लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव असेल. 39 धावा धावपलकावरती, 39 लॉस ऑफ द 1 विकेट. एकोणचाळीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 39 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅक वरती 39 धावा धावपलकावरती आहेत. 39. यावेळेस देखील कमी गतीने बॉल टाकलाय, चकवा दिलाय, सफल झाले फलंदाज आणि चांगला बॉल टाकण्यामध्ये सफल झालेत गोलंदाज. चांगला बॉल ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. चायनामन ऍक्शन होते आणि बॉल मात्र इन लाईन मध्ये पिचिंग झाला होता. चांगला बॉल, चायनामन ऍक्शन थोडीच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस देखील फलंदाजाला चकवा देण्यामध्ये सफलता मिळाली आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला आणि आता कदाचित धावबाद स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद. तीन षटकार मारले तर विकी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. विकी आता स्ट्राईक वरती आहेत. विकी यांच्यासाठी सुवर्ण संधी. 3 बॉल वरती 3 षटकार मारले तर रॉकेट ग्रुप काराव यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिला बॉल आपण पाहतोय वाईड आलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 40. ज्यावेळेस समोर दिशेने बॉलला खेळत धाव प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. धावपलकावरती धावा आहेत 40. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 रन्स. लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल आणि यावेळेस उडवलाय हवेमध्ये उंच, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपतील आणि दीपक मिळवत आहे सफलता. विकेट. षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली दीपक यांनी. केवळ एकच धाव खर्च केली 5 बॉलमध्ये आणि एक सफलता अर्जित केली. चाळीस धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा 1 बॉल शिल्लक. सागर यांनी चांगली खेळी केली होती आणि परंतु ते बाद झालेत 28 धाव्यांवरती. 14 बॉलमध्ये 28 धावा त्यांनी बनवल्या होत्या. 15 बॉलमध्ये 28. 40 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या इनिंग मधला. ज्यावेळेस आक्रमण मिड विकेट क्षेत्रामध्ये शेवटच्या बॉलवरती प्रशांत मैदानावरती डगआउट मधून सेट होऊन दाखल झालेत आणि 46 धावा धावपलकावरती आहेत. 47 इज द टार्गेट. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय बाळारामजी कांबरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नेक्स्ट मॅच टॉस आपण करतो आहोत. निश्चितच आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, अतिथीगणांचं गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. शुभ स्वागतम. टॉस करूया. जाणता राजा बदलापूर आणि भूमी 11 कुंदे दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. आपण टॉस करतो आहोत. मान्यवर भाऊ राऊत सरांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील, आहेत, उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. भाऊ राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आजच्या रात्रीचा अजून एक महत्वाचा मुकाबला. एका बाजूने बदलापूर ग्रामीण आणि दुसऱ्या बाजूने कल्याण ग्रामीण या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल भाऊ राऊत साहेब आणि वन अँड ओनली बाबूभाई बुबेरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करत आहोत. एका बाजूला MLA आणि दुसऱ्या बाजूला आमदार चषक असं लिहिलेलं आहे. आमदार चषक असं. आणि टॉस जिंकतायत या ठिकाणी भूमी 11 कुंदे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती थांबू द्या. ओके. भूमी 11 कुंदे संघ या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून आपण अगदी बरोबर वेळेमध्ये उपस्थित झाला आहात. मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोरेगावच्या नगरीमध्ये आपण आलात. इथं आल्यावरती कसं वाटलं? दूरवरचा प्रवास करून आलात. तुमचा प्रवास कसा होता आणि आयोजकांविषयी काय सांगाल? आयोजन तर खूप छान आहे आणि इथे आम्ही प्रत्येक वेळी इथे खेळायला येतोय आणि आम्ही फर्स्ट फिल्डिंग घेऊ. 5 षटकांची मॅच आहे. फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. बदलापूरच्या नगरीमध्ये निश्चितच क्रिकेट खेळणार आहात. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही सेट नाही केलं. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही नेहमीच एका कॉलवरती या ठिकाणी नेहमीच येत असता. तुमचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतो. टॉस जिंकलाय भूमी 11 कुंदे या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. या ठिकाणी बदलापूर गाव टीमचे कॅप्टन माझ्यासोबत आहेत. जियाद भाई, टॉस हारला, या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय होता? आम्हाला बॅटिंगच घ्यायची होती. नक्कीच हा कॉन्फिडन्स आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. हा कॉन्फिडन्स भरपूर कॅप्टनकडे आपल्याला नेहमीच दिसतोय. टॉस हारल्यानंतर जरी आपल्याला फिल्डिंग करायची असली तरी आम्ही बॅटिंग करणार होतो हे आत्मविश्वासानं सांगताय. किती धावा जमवाल? गोरेगावचं हे ऐतिहासिक आणि गोल मैदान, या मैदानावरती किती धावा तुम्हाला बनवायच्यात? 65 to 70 बनाने का ट्राई करेंगे. बहुत बड़ा टार्गेट रखेंगे जियाद भाई. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस हारल्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची. 5 षटकांची मॅच, विद्यमान सामना सुद्धा चालू आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय ज्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन मान्यवर भाऊ राऊत सर या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. साहेबांचा शुभ सन्मान आपण करूयात. गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं बाबूभाई आणि मुझफ्फर भाई दोघांनाही मी आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते आलेल्या अतिथी गणांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीचं जतन आपण करत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली संस्कृती या ठिकाणी जपली जात आहे. भाऊ राऊत साहेब आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट मॅच, मोठा मुकाबला पेश होतोय आणि निश्चितच सामना चालू होतोय आणि जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये जाऊया ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ संगमनेर तुषारजी शिंदे सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण इनफिल्डला क्लिअर केलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने लपेट ऑन ड्राईव्ह. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीने सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती सागरला आपण पाहताय. या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिलाय. राईट अमोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेस ऑप्स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू. अगदी पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय. चेंडू चांगला होता मात्र दिशा त्याची चुकीची असल्या कारणानं
निश्चितच वाईट बॉल घोषित करतायत. स्कोर कार्ड वरती आहेत 5 धावा. 42 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 23. जबरदस्त मुकाबला. पाच धावा धावपलकावरती आहेत. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस देखील आक्रमण, अप्रतिम टायमिंग, हाफ व्हॉलीबॉल आणि त्याला पाठवलंय अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप दूरवरती गगनचुंबी षटकार. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते रोशन यांच्या बॅटमधून. 2 बॉल मध्ये वैयक्तिक 10 धावांवरती नाबाद आहेत. अप्रतिम सुरुवात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट जो आहे तो लेग स्टंपच्या बाहेर आहे हेच पंचाने दर्शवलंय आणि हा बॉल डॉट असेल. 11 धावा धावपलकावरती. सुरुवात मात्र ताबडतोड केली आहे इनिंगची. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न मात्र झालाय. 21 बॉल मध्ये अजून देखील 36 धावांची आवश्यकता आहे. परंतु काय सुरुवात केली आहे रोशन यांनी. कमालीची फलंदाजी केली आहे. अप्रतिम सुरुवात. क्रिकेटचा क्लास त्यांच्याकडे आहे आणि सरळ बॅटने किती देखणे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. यावेळेस प्ले अँड मिस, लाईन मिस केली आहे बॉलची. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एक चौकार आणि षटकार जर तुम्ही पाहिला तर इतके अप्रतिम फटके होते की पाहावे आणि पाहत राहावे. इतके जबरदस्त फटके तुम्हाला पाहायला मिळाले. एक चौकार षटकार पाहायला मिळाला रोशन यांच्या बॅटमधून. परंतु तदनंतर गोलंदाज सागर यांनी देखील पुनरागमन केलंय असं म्हणायला वाव मिळतोय. 11 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. ओ दोन्ही बॅटर एकाच एंडला. हु इज रन आउट? दॅट इज द क्वेश्चन. टू बी ऑर नॉट टू बी? हु इज द रन आउट? दॅट इज द क्वेश्चन. आणि 11 धावा आता धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 लॉस ऑफ द 1 विकेट विदाउट फेसिंग द बॉल. हे हॅड आउट. इट्स डायमंड डक. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सागर. सागर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि सफलता आली रनआउट स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज विशाल मैदानावरती दाखल झालेत. रोशन अजून देखील मैदानावरती. सुरुवात तर आक्रमक केली. पहिल्या 2 बॉल मध्ये 11 धावा होत्या. त्याच्यामध्ये एक अनधिकृत बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु तदनंतर मात्र गोलंदाज सागर यांनी देखील पुनरागमन केले. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग रिजनला थोडंसं फंबल. पुन्हा एकदा धाव चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड कडून झाला. परंतु रोशन यांना माहिती आहे की अति घाई संकटात नाही. हे अगोदरच्या बॉलवरती पाहिलंय आणि वेळीच पाठीमागे पाठवलंय. विशाल यांनी एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 लॉस ऑफ द 1 विकेट. गोरेगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित आमदार चषक 2025चा हा थरार 4थी रजनी पार पडतीये आणि आयोजकांच्या विनंतीस मान देऊन मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी प्रार्थनीय आहे. भरगच्च भरलेलं मंच हे आयोजकांची खरी श्रीमंती असते. अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख मान्यवर बाळारामजी कांबरी साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. या परिसराच्या शिवसेनेचा बुलंद आवाज, तरुणांच्या पाठीशी सतत उभं राहणारे व्यक्तिमत्व मान्यवर बाळारामजी कांबरी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण आयोजन समितीच्या वतीने करत आहोत. मी विनंती करतोय बाळारामजी कांबरी साहेब आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. या परिसरासाठी सतत कार्य तत्पर असणारं व्यक्तिमत्व अंबरनाथ तालुक्याच्या शिवसेनेचा बुलंद आवाज, अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख मान्यवर बाळारामजी कांबरी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत.
आणि गोरेगावच्या ग्रामस्थांच्या प्रेमासाठी आणि गोरेगावसाठी नेहमीच उभे राहणारे व्यक्तिमत्व, तुम्ही काळ्या रात्रीला हाक द्या, तुम्हाला साथ देणार प्रेमाचं माहेरघर बाळारामजी कांबळे साहेब, शिवसेनेचा बुलंद आवाज, या परिसराच्या भगव्या पताकेला खांद्यावरती घेऊन या परिसराच्या शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे व्यक्तिमत्व बाळारामजी कांबळे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। गोरेगाव ग्रामस्थांच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवर बाळारामजी कांबळे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे। सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। या ठिकाणी मैदानावरती सामना सुद्धा चालू आहे। काटेकी टक्कर झुंज देत आहेत दोन्ही बाजूला, याच परिसरातील दोन मातब्बर टीम खेळतायत। मोठी मॅच आणि मॅचचं चित्र तुफान पाहायला मिळतंय। या तुफानाचं वर्णन ऐकूयात तुषारजी शिंदे सर कॉमेंट्री बॉक्स मधनं। ओव्हर टू यू। धन्यवाद सोमनाथजी खाडे सर। 11 धावा धावपलकावरती आहेत। पाठीमागे चुकून आमच्या डिजिटल स्कोरिंग मध्ये एक धाव चुकून ऍड झाली होती। 11 धावपलकावरती आहेत। 11 लॉस ऑफ द 2 विकेट, कारण पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला, एक चौकार आला, एक वाईडची धाव। 11 धावा आहेत। 11 दोन फलंदाज बाद झालेत। पंकज आता मैदानावरती दाखल होतील क्रमांक 4 वरती। अकरा धावा धावपलकावरती आहेत। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये राकेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस देखील फुल टॉस बॉल आणि बॉलला पाठवले अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला। एक धाव प्राप्त होईल। एका धावेने धावपलक पुढे जाईल। धावपलकावरती धावा आहेत 12। सुरुवात दर्जेदार केली होती रोशन यांनी, परंतु तदनंतर मात्र गोलंदाज सागर यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली आणि पुनरागमन करत असताना अगदी 4 बॉल लगातार त्यांनी डॉट टाकलेत। हा, आजूबाजूला खेळू नका विनंती आहे, ती धूळ मैदानामध्ये जाती है। छोटे बच्चे मैदान के बाजू में खेल रहे हैं, आपसे दरख्वास्त है वहां पर मत खेलिए, क्योंकि वहां से धूल अंदर मैदान में जा रही है और उसी के चलते मैदान में जो क्लाइमेट है वो खराब हो रहा है। प्लीज वहां पे मत खेलिए। 12 रन, 12 धावा धावपलकावरती आहेत। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल राकेश। एच and taken behind the wicket. Big fish caught in the trap. Big blow for team Ingav. कुबेरे यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय नाशिर भाई, आपण मंचावरती या, आपल्याला विनंती आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय बाळारामजी कांबळे साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत। खरं तर अंबरनाथ तालुका शिवसेना प्रमुख आहेत ग्रामीण भागाचे आणि गोर गरिबांचे कैवारी ते आहेत। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा। खूप सुंदर संतांची वचनं आहेत आणि ते वचन तंतोतंत ज्या व्यक्तिमत्वाला लागू होतं, सन्माननीय बाळारामजी कांबळे साहेब आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दोनही टीम साठी सुवर्ण संधी असेल। अगदी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये, लगातारच्या 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपये दोनही टीम साठी विद्यमान सामन्यामध्ये, आणि चौकारांसाठी देखील 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। सन्माननीय बाळाराम कांबळे साहेबांच्या माध्यमातून अगदी ज्यांचं वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व अतिशय दमदार आहे असे असणारे सन्माननीय बाळारामजी कांबळे साहेब आणि दातृत्व दमदार आहे असे बाळारामजी कांबळे साहेब आपल्या मुख्य मंचावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी, लगातारच्या 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस दोन्ही टीम साठी असणार आहे। 13 लॉस ऑफ द 3 विकेट, 13 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या पद्धतीने रोशनने सुरुवात केली होती, असं वाटलं की मॅच 3 ओव्हरमध्ये समाप्त होईल की काय, परंतु तदनंतर मात्र आक्रमण केलं गेलंय। अप्रतिम बॅटिंग
यावेळेस देखील हलक्या हाताने बॉलला पुश केले. पुश करो खुश रहो. एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. पंकज आणि विकी ही दोन्ही मैदानावरती आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 14 लॉस ऑफ द 3 विकेट. सुरुवात दर्जेदार केली होती. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता 33 धावेंची आवश्यकता आहे. गिअर बदलावे लागतील आणि इथून मात्र गिअर बदलल्याशिवाय आता पर्याय नसणार आहे. बॅटिंग करणारी टीम सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, आपण या मंचावरती. आपल्याला विनंती आहे. सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, आपण मंचावरती या. हे आयोजकांच्या वतीने सूचना आहे. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट, परंतु क्षेत्ररक्षक आहे. झेल डिप्लाय सफलता. बाळाराम कांबरी साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व सांगणारं गीत आपण ऐकलं. यावेळेस देखील आक्रमण, परंतु यावेळेस बॉलला खूप दूरवरती पाठवलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये लांबच लांब दूरच दूर बॉलला पाठवलंय. 6 धाव्यांकरता षटकार. बॉल विराज फेस करत होते आणि त्यांनी सांगितलंय शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि इथे मात्र पहिल्या बॉल वरती त्याने आक्रमण केलंय. षटकार ठोकलाय. अप्रतिम सुरुवात केली आहे. असं म्हणतात ना, इफ यू डोंट फ्लाय देन यू रन, इफ यू डोंट रन देन यू वॉक. येस सर. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. गोरेगाव ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन आणि गावावरती आणि आपल्या सर्वांवरती असणारं प्रेम दर्शवण्यासाठी मंचावरती युवा यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी यशस्वी उद्योजक बदलापूरवरनं मान्यवर रुपेशदादा घोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती शुभ स्वागतम अथ स्वागतम. यस ओल टू यू कॉमेंट्री बॉक्स. 20 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 लॉस ऑफ द 4 विकेट. यावेळेस देखील फुल टॉस आहे. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉल वरती धावा मिळतील 7. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट.
नक्कीच क्रिकेटचा रणसंग्राम बदलापूरच्या या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण परिसरामध्ये मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार मान्यवर किसनजी कथोरे साहेबांचा झंझावात विकास कामांचा आणि विकासाचं पर्व आज आपण अनुभवतोय। आज आमदार चषकाची ही पर्वणी आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय। त्याचबरोबर येणाऱ्या 4 मे 2025 ते 8 मे 2025 या दरम्यान आमदार साहेबांच्या नावानं आई एकविरा ग्रुप बदलापूर आयोजित मान्यवर ऋतिकभाई भोईर आणि दर्शनजी थोरवे यांच्या सुपीक संकल्पनेतून आमदार चषक 2025 चं महापर्व पार पडत आहे। सर्वांना विनंती आहे आपण या स्पर्धेचा सुद्धा आनंद घ्या। स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाच्या ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकतोय। वेलकम। जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी विद्यमान सामना चालू आहे। ओव्हर टू यू तुषार सर। लेग स्वरूपाचा बॉल यावेळेस तुम्हाला पाहायला मिळाला आणि आशाभूत नजरेने पंचांकडे फक्त पाहिले पण तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती, कारण सफल झाले होते ऑलरेडी। लेग कटर स्वरूपाचा बॉल इथे मात्र चकवा दिलाय बॅटरला। 27 धावा धावपलकावरती 2 बॉलवरती 2 षटकार लगावल्यानंतर मात्र हा डॉट बॉल आलाय। फ्री हिटचा बॉल होता। 27 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आक्रमण तर केलंय दिवेश यांच्यावरती आणि लेग कटर स्वरूपाचा बॉल पाहायला मिळालाय। रिक्वायर्ड रन रेट अजून देखील 13.33 आहे, परंतु विराज यांनी काहीशा आशा पल्लवित केल्यात। पुन्हा एकदा आक्रमण, फ्लॅट बॉल गेला, क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप। 1 धाव इथे देखील प्राप्त होईल। एका धावेने धावपलक पुढे जाईल। 28 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल मध्ये 19 धावा। हे पुढचे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत। एखादा मोठा फटका जर आला तर या मॅच मध्ये देखील मजा येईल, यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये। लेग कटर स्वरूपाचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि आणखी एक बॉल डॉट इथे आलाय। अप्रतिम गोलंदाजी, लेग कटर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली दिवेश यांच्या माध्यमातून। पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण झाल्यावरती दिवेश देखील चांगली गोलंदाजी करतायत। पुनरागमन तर त्याने केलंय। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते दिवेश यांच्या माध्यमातून, कारण त्यांना माहिती आहे की पुनरागमन करणं गरजेचं आहे। यावेळेस देखील क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस लाजवाब झेल टिपलाय आणि आली आहे सफलता। विकेट, फलंदाज बाद। शुभम बॉलिंग ट्रॅक वरती। डॉट बॉल, पहिला बॉल डॉट आलाय आणि आता मात्र इक्वेशन बदललंय। 5 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे। 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये अजून देखील 19 धावेंची आवश्यकता। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शुभ आगमन झालेलं आहे क्रीडा नगरीमध्ये। आपण पाहताय
वन अँड ओनली युवा पर्सनॅलिटी आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम ज्या व्यक्तिमत्वाचं राहिलंय. अर्थातच बदलापूर गाव या टीमचं बरंच वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि आज पुन्हा एकदा टीमसाठी आणि गावाच्या संघासाठी सपोर्ट करण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके भाईजान महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेत. सुस्वागतम. टू यू कॉमेंट्री बॉक्स. ज्यावेळेस धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आणि शुभमने जर मॅच जिंकून दिली तर माऊली जनरेटर्स काराव यांच्या माध्यमातून शुभमसाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आणि आता बॉल शिल्लक आहे 4 आणि धावेंची आवश्यकता आहे 19. 4 बॉल 19 धावा अजून देखील आवश्यक आहेत. विकेट हमने पकड़ ली. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 19 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. यावेळेस आक्रमण समोर दिसेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल पोहोचला. 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलं. चेक केलं जाईल फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत की नाही ही गोष्ट मात्र चेक केली जाईल. आणि फलंदाज धावबाद झालेत आणि आपण पाहतोय गोलंदाज शुभम यांनी मॅच जर जिंकून दिली तर सन्माननीय विराजी सुनील देशमुख साहेब ठाणे आयकॉन पुरस्कृत सन्मानित आहेत आणि ज्यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या माध्यमातून गोलंदाज शुभम साठी 2000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. तीन चेंडू 19 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. जवळजवळ सामना खिशामध्ये टाकत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये काराव. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्क वरती शुभमला आपण पाहताय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 19 ची गरज. ओव्हर द विकेट फेकलेला हा बॉल कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळतीये. काराव संघ विशेष कौतुक केलं जाईल. मैदानावरती शिस्तबद्ध खेळ सातत्यानं पाहायला मिळतोय. अगदी वेळेमध्ये उपस्थित झाले. अगदी 6 वाजताचं रिपोर्टिंग टायमिंग होतं आणि बरोबर डॉट 6 वाजता संध्याकाळी मैदानावरती उपस्थित होते. मैदानाची पूर्ण आखणी बांधणी केली. पाहिला मैदानाचा अभ्यास केला आणि त्यानंतर उतरले. व्हेरी गुड गेम. बॉलर शुभम आजच्या रात्रीचा हिरो. फुलटो चेंडू समोर खेळले. निश्चितच फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर शुभमनं मात्र किलिंग गोलंदाजी केली होती. विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये त्यानं संपादित केली आहे. आजची रात्र गाजवली आहे. 5 चेंडू या षटकामध्ये सुद्धा फेकलेत. फक्त 4 धावा खर्च केल्यात. सामना जवळजवळ हातात आलाय. 1 बॉल 4 ची गरज. लास्ट डिलिव्हरी ऑफ दी ओव्हर. शेवटचा बॉल. 14 धाव्यांची आवश्यकता असती आहे आणि षटकार जरी आला असेल तरी देखील ही मॅच इथे जिंकली आहे.